जय हिंद मित्रांनो संपूर्ण राज्यामध्ये जवळपास 17,000 ची पोलीस भरती चालू आहे आणि मुंबई विभाग सोडला तर जवळपास सर्वच ठिकाणी ग्राउंड संपलेला आहे। जवळपास 70% या ठिकाणी लेखी परीक्षा सुद्धा संपलेल्या आहेत आणि जवळपास 50% जिल्ह्यांचा निकाल सुद्धा लागलेला आहे। अशातच या वर्षाचा जर आपण रेकॉर्ड बघितलं तर 17,000 पोलीस भरती आणि जवळपास 17 लाख फॉर्म। मात्र हे 17 लाख मध्ये 17,000च पोलीस होणार, बाकीचे सर्व राहून जाणार, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। आता यांचं काय, आता पोलीस मध्ये भरती कोण होतो किंवा पोलीस भरती म्हणजे पोलीस झालं म्हणजे किंवा नाही झालं तर आपलं सर्वच संपलं असं नाहीये। पोलीस हा एक जस्ट आपली उदरनिर्वाहाची एक नोकरी आहे, लक्षात घ्या। तुम्ही पोलीस पेक्षा सुद्धा अनेक असे क्षेत्र आहे ज्यामध्ये आपण आपले करिअर करू शकतो। आता या क्षेत्रामध्ये जवळपास यशाच्या जवळ आलेले भरपूर असे उमेदवार असतील जे यशाच्या जवळपास आले असतील। एक्झाम्पल साठी घेतलं आपण 125 ची मेरिट लागली आणि त्याला मार्क होते 120 किंवा 115, म्हणजे यशाच्या जवळ आलेला विद्यार्थी पण काही कारणास्तव राहून गेला। मग ह्या विद्यार्थ्याने टेन्शन घेण्यापेक्षा आपल्याकडून चुका काय झाल्या ते बघितल्या पाहिजे। आता बघा, सोपा पर्याय आहे जर तुम्हाला पोलीस मध्ये भरती व्हायचं आहे, एकदम सोपं आहे। पूर्वतयारी परिपूर्ण पाहिजे। पोलीस मध्ये भरती होण्यासाठी किंवा पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी कमीत कमी 6 महिने आपल्याला चांगलं झटावं लागतं, तेव्हा आपण भरती होतो। आता असे अनेक एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळतील जे विद्यार्थी जॉब करता करता सुद्धा पोलीस होते। असे अनेक विद्यार्थी आपल्याला दिसतील। आपल्याला अनेक विद्यार्थी असेही दिसतील ज्याने 1 वर्ष 2 वर्ष फक्त पोलीस भरती करतोय तरी सुद्धा तो पोलीस होत नाहीये, असे पण आपल्याला विद्यार्थी पाहायला मिळतील। काय असतं, तुम्ही जॉब करा किंवा अथवा न करा, पोलीस बनायचंय, 2 गोष्टी महत्वाच्या आहेत। एक, सातत्य। जर सातत्य तुमच्यामध्ये असेल तर तुम्हाला पोलीस होण्यापासून कोणीच अडवू शकत नाही। 1% फक्त नशिबाचा भाग आहे जो की या वर्षी तुम्हाला पाहायला भेटलंच असेल। भरपूर विद्यार्थ्यांसोबत या गोष्टी घडल्या असतील। त्याचं सर्व चांगलं होतं, त्याचा अभ्यास चांगला होता, त्याचं ग्राउंड चांगलं होतं, ऐन टाइमला 1600 मीटर पळताना काहीतरी मिस्टेक झाल्या, पडला पिडला, पाय निसटला, पाण्यामुळे प्रॉब्लेम झाला, आजारपणामुळे प्रॉब्लेम झाला, त्याच्यानंतर काही छोट्या छोट्या गोष्टी, गोळाफेक मध्ये मिस्टेक झाली, अशा छोट्या मोठ्या गोष्टी, काही मुलांचं सिरियल मिस्टेक होतात पेपर सोडवताना, अशा छोट्या छोट्या गोष्टीमुळे सुद्धा भरपूर मुलं राहून जातात। ते म्हणजे हे 1% जो म्हणतो ना आपण नशिबाचा खेळ असतो त्याच्यावरती असतात। आता बघा, जॉब करता करता सुद्धा तुम्ही पोलीस होऊ शकतात असं आहे, एवढं विशेष काय नाही, फक्त तुमची मनाची तयारी पाहिजे। लक्षात ठेवा, तुमचा 18 ते वय आहे ना, या 18 ते 25 वर्षापर्यंत आपल्या डोक्यामध्ये एकच गोष्ट ठेवायची, मला सरकारी नोकरी मिळवायची, बस। या सरकारी नोकरीमध्ये तुम्ही आणि तुमच्या सरकारी नोकरीमध्ये दुसरं कोणीच नाही आला पाहिजे। पण भरपूर असे मुलं आहेत या 18 ते 25 वर्षांमध्येच एन्जॉय खूप इम्पॉर्टंट आहे, आता एन्जॉय नाही केलं तर आपण आयुष्यात कधी एन्जॉयच करू शकत नाही असा विचार करतात आणि ते एन्जॉयच्या मागे लागतात। फिरायला जाणं, इकडं जा तिकडं जा, काय करायचं ते कर, पिक्चर बघायला जा, हे करायला जा, भरपूर गोष्टी असतात। हे 18 ते 25 वयापर्यंत जर तुम्ही सांभाळल्या किंवा या गोष्टी टाळल्या आणि या वयामध्ये जर तुम्ही फक्त सरकारी नोकरी किंवा एक टार्गेट ठेवलं, कोणताही व्यवसाय करा किंवा कोणताही क्षेत्र कोणताही असो, तुम्ही त्या क्षेत्रामधले तुम्हाला बेस्ट बनायचंय असा जर विचार केला तुम्ही तर नक्कीच तुम्ही बेस्ट बनतात। आणि एकदा तुम्ही सेटल झालात, बेस्ट झालात, त्याच्यानंतर तुम्हाला अख्खं आयुष्य एन्जॉय करायचा असतो। पण मुलं चूक काय करतात, या वयामध्ये एन्जॉय करतात, पुढच्या वयामध्ये मग भटकत बसतात, मार भरत्या किंवा काहीतरी कर उद्योगपणे याच्यामध्ये अडकून जातात। म्हणून ह्या वयामध्ये फक्त याची तयारी करा, बाकी पुढचं एन्जॉयमेंट करायला संपूर्ण लाईफ आपल्याला पडलेली आहे। लक्षात ठेवा मित्रांनो, जर कदाचित तुम्ही या भरतीमध्ये अयशस्वी झाला असाल किंवा तुम्हाला सक्सेस मिळाला नसेल तर असं नाही की या भरतीमध्ये मी भरती नाही झालो म्हणून माझं सर्वच संपलं,
असं बिलकुल नाहीये. चान्स प्रत्येकाला मिळत असतो, वेळ प्रत्येकाच्या हातामध्ये येत असते. आता चान्स बघा, जरी तुम्ही या भरतीला सक्सेस नाही झालात तरी तुम्हाला एक अनुभव आला असेल. काय अनुभव? भरती प्रक्रिया कशी असते, काय प्रोसेस असतात, काय लागतं, आपल्याकडून काय चुका झाल्या. बघा, बहुतेक मुलं दुसऱ्याचं काय चुकतंय हे बघायला असतात. दुसऱ्याचं काय चुकतोय ना, तो खड्ड्यात जाऊ दे, त्याला काय करायचं त्याच्या आयुष्यात तो करेल. पण आपलं स्वतःचं काय चुकतोय ना हे आपण शोधलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही स्वतःच्या चुका शोधायला लागाल ना, त्याच वेळेस तुम्ही यशस्वी व्हाल. दुसऱ्यांच्या चुका शोधून काहीही भेटत नाही, काहीच भेटत नाही, लक्षात घ्या. म्हणून चुका जर तुम्हाला काढायच्या असतील तर स्वतःमधल्या काढा, आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये चूक काही ना काही असतेच. त्यामुळे स्वतःच्या चुका शोधा, ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा. आणि येणारी भरती काय लांब नाहीये. भले 9,000 असेल किंवा याच्यापेक्षा जास्त जागा असेल, भले ते 6 महिन्याने होणारे असेल किंवा 6 महिन्यापेक्षा जास्त काळ लागणार असेल, पण एक लक्षात ठेवा, जी चूक मी यंदा केली ती चूक मी पुन्हा करणार नाही, आणि या गोष्टीसाठी पुरेपूर प्रयत्न करणार. प्रयत्न काय करायचं तुम्हाला? दररोजचा प्रॅक्टिस आणि दररोजचा अभ्यास. लक्षात ठेवा, डेली आतापासून जर तुम्ही पुढच्या भरतीची तयारी करत असाल, डेली 2 तास जरी अभ्यास केलं आणि 2 तास प्रॅक्टिस केली तरी भरपूर होऊन जातं. पण हे शेवटच्या क्षणापर्यंत करत राहायला पाहिजे, आणि शेवटच्या 3 महिन्यामध्ये पूर्ण जोर लावून, त्यावेळेस भरती डिक्लेअर झाली, फॉर्म बिम निघाले, त्यावेळेस पासून पूर्ण जोर लावायचा अभ्यासामध्ये, प्रॅक्टिसामध्ये, तरी सुद्धा कव्हर होऊन जातो. म्हणून लक्षात ठेवा, आता विचार करा, जरी तुम्हाला आता सक्सेस मिळालं नसेल तरी तुमचं पुढची एक संधी आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकतात की मी सुद्धा पोलीस होऊ शकतो. बाकी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा. चला तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत जय हिंद.